अंशतः अनुदानित म्हणजे 3361, 3379, 0511 आणि 3261 या लेखा शीर्षाखाली पगार घेणारे तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी बोललो होतो की मुंबईला दर महिन्याला गेलं नाही की वेतनाची बोंब होते। माझ्या या बोलण्यावर काही लोकांनी व्हॉट्सअप ग्रुपवर उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या, पण त्याचा विचार न करता चांगल्याबरोबर वाईटही काही असतात असं गृहीत धरून मी पुढे कामाला लागलो। आज सकाळी मुंबईला आलो आणि या लेखा शीर्षाखाली पैसे का आले नाही याची जेव्हा माहिती घेतली तेव्हा वित्त विभागानं 70% पैसे प्रत्येक लेखा शीर्षाला सोडले आणि आपले मागच्याच महिन्यात टप्पावाढीसह 268 कोटी आल्यामुळे आपण 70% आकडा पार केला होता। त्यामुळे आपल्याला या लेखा शीर्षाखाली या महिन्यात पैसे मिळाले नाही। आज या सर्व लेखा शीर्षांना किती पैसे शिल्लक आहे याची माहिती घेतली। एकूण तरतुदीच्या 570 कोटी रुपये सध्या शिल्लक आहे। नोव्हेंबर डिसेंबरला किती पैसा लागणार आहे टप्पावाढ आणि नियमित वेतन या सगळ्यांचा, तर तो लागणार आहे 558 कोटी। आज 558 कोटी रुपये मागणारी नस्ती क्रमांक 122-6510 वित्त सचिवांपर्यंत पोहोचवून आलो। आज EPC कमिटी असल्यामुळे वित्त सचिव इथं हजर नव्हते, EPC कमिटीत बिझी होते। तेही सांगायचं राहिलं की EPC कमिटीची बैठक सुरू होण्यापूर्वी माननीय अजितदादांची भेट घेऊन आपली जी 837 कोटी रुपयाची पुरवणी मागणी आहे ती मंजूर करा अशी विनंती देखील करून आलो। आणि आता उद्या माननीय प्रधान सचिव व्यय वित्त हे आल्यानंतर किती जास्तीत जास्त पैसे मंजूर करता येतात ते मंजूर करून घेऊन परत तुम्हाला उद्या सांगतो। आणि तुमचा नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा पगार आता मी उशिरा आल्यामुळे उशिरा होणार आहे, कारण उद्या जरी सेक्रेटरींनी सही केली तरी प्रत्यक्षात पैसा हा गुरुवारी वगैरे येईल। मग तो शुक्रवारी डायरेक्टर ऑफिसला जाईल, शुक्रवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी तो क्षेत्रीय स्तरावर येईल आणि त्याच्यानंतर बिलं जातील। म्हणजे या महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या पगाराला तुम्हाला निश्चितपणे 10 ते 15 डिसेंबर उजाडणार आहे, हे लक्षात घ्या। हे सगळं का होतं, असं सगळं का व्हावं, हा खरोखर दुर्दैवाचाच प्रश्न आहे। म्हणजे बजेट होत असताना बजेट किती टक्के दर महिन्याला सोडायला पाहिजे, किंबहुना ते एकत्रित का सोडण्यात येऊ नये याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे। आपण ते चिंतन करा। मी तुमच्यासाठी इथं थांबतोय, तिकडे खिंड तुमच्यावरच ठेवली आहे। म्हणजे अब तुम्हारे हवाले वतन साथियो असं म्हणून सगळं तुमच्याकडे मतदारसंघ सोडला आहे। आपण मतदारसंघात काम करा, मी आपल्यासाठी इथं फिरतोय, तुर्तास एवढेच। आपण फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।